खरंच माझी अनिका किती किती निरागस आहे. पण आई आणि आजीच्या चुकीच्या शिकवणुकीमुळे बिघडले माझी लेक. काय चूक काय बरोबर काही कळतच नाही हिला. गावछाप गर्ल्स, कम ऑन, या बसा, गाडीत बसा. अरे काय झालं, या ना. अरे बसा ना, काय झालं? अगे थांब की. बघितलंस कमळे, त्या माकडीने हे समजा मुद्दाम केले. आपल्याला सोडून कशी निघून गेली बघितलंस ना? मला खिडकीकडनं बसू दे. अगं घ्या बस आता इथं. ती गाडी कसली भारी होती की नाही, एसी गाडी होती. त्यातलं सीट बी भारी होतं आणि इथं हे प्लॅस्टिकचं सीट पण टोचायला लागलं. नशिबात काय लिवलंय काय माहित. निंगे, असं बोलायला लागलेस का? बेस्टच्या बसमध्ये का बसलेलीच नाही? गप निवांत बस आता. निवांत? या बसमध्ये कसला आलाय का निवांतपणा? अरे बीएसटीचा प्रवास निवांतच असतो, म्हणजे एकदम बेस्ट. हाय, मी शर्वरी. हाय, मी एक बोलू का? बोलतेच. बीएसटी मध्ये बसलं की कसं आपली चिंताच मिटली. आरामात ढुलकी काढता येते. कंडक्टर किंवा आसपास बसलेली लोकांना आपली मदत करतात. स्टॉप आल्यावर उठवतात. पण कारमध्ये ना आपण फक्त आपल्या स्वतःबद्दल विचार करतो. बसमध्ये बघा ना, अख्खं जग असतं आपल्यासोबत. कोणाचं बाळ रडतंय, कोणी भाजी घेऊन चाललंय, कोणी गप्पा मारतंय. आणि असा जिवंतपणा कारमध्ये छे छे शक्यच नाही. पण सेफ्टीचं म्हणाल तर, अरे बस तर रस्त्यावर धावणारा हत्ती आहे, हत्ती. तिला काही होत नसतं आणि तिकीट एकदम स्वस्त. मग मला सांगा, बस कारपेक्षा ग्रेट आहे की नाही? खिशाला आराम आणि निवांत प्रवास. कमळे, अगं बघ की, ही अशी बोलायला लागली आहे जशी की अख्खी बस हिच्याच बापाची आहे. अशी गोड गोड सांगायला लागली आहे बघ. बरोबर बोलते ती बाळा. जोपर्यंत मी ड्युटीवर आहे आणि खाकी वर्दी अंगावर आहे ना, तो पण त्या बसचा बाप म्हणजे मालक मी. पोरगी आहे माझी शर्वरी. अय्यो कमळे, बापाचं नाव घेतलं ना, बापाचा जर झाला. काका सॉरी. अहो म्हणजे आमची निंगी की नाही जरा खुळीच आहे. अगं नाही नाही नाही, मला काही राग नाही आलेला, अजिबात नाही. पण तू त्या चारचाकीवरनं नाराज झालीस की नाही? अगं ही आमची बेस्ट बस बघ, केवढी मोठी आहे. तो चारचाकी डब्बा आहे नुसता. अगं रस्ता किती खराब असला तरी आमची गाडी कधी डगमगत नाही. कुणी गरीब नाही, कुणी श्रीमंत नाही. माझी गाडी महागडी आहे, माझी गाडी अशी आहे, अमुक आहे तमुक, कसला माज करायचा नाही. सगळे प्रवासी सारखे. तर मला सांग, सन्मानानं या गाडीत फिरायचं का त्या चारचाकी डब्यात फिरायचं? काय बोललात पप्पा तुम्ही, एकदम सॉलिड. तुम्हाला माहित आहे, माझी मम्मी ना पप्पांना सुपर हिरो म्हणते. म्हणजे अगं म्हणजे काय नाही. अगं 4 पोरींचा बाप आहे मी, बाप. 4 पोरींचं कन्यादान करण्याचं पुण्य मला लागणार आहे. आमची प्रमिला आहे ना, म्हणजे तिची आई ग, तिच्या मनात सतत एकच असतं, आमच्या घरात कधी सनई चौघडे वाजणार, कधी सनई चौघडे वाजणार. काका वाजणार, एकदम फास्टात वाजणार. तुमच्या लेकीत जगात भारी आहेत. वय वय काका, त्या आता तिकीट. आता तुमच्या मालकीन बाईंच्याच बापाच्या गाडीतनं मिरवीत जातो. ठीक आहे. अरे हो, आपण एवढी बडबड केली पण तुम्ही तुमचं नावच नाही सांगितलं. रोय रोय, ही माझी मैत्रीण निंगी आणि मी कमळी. आणि मी शरू. मॅडम, तुम्हाला एक सांगू, तुमच्या समद्या चिंता, समद्या काळजा देवी आईवर सोडून द्या. देवी आई लई दयाळू आहे.
कुणाचं कधी बी वाईट नाही होऊ द्यायची. तुमच्या समद्या चिंता काळज्या तिच्यावर सोडा आणि निश्चिंत व्हा. मॅडम, तुम्ही हाय ना इथं? मी प्रदक्षिणा घालून येतो. देवी आई, माझ्या ऋषीच्या मनात त्या कमळीबद्दल कुठलाच विचार येऊ देऊ नकोस. ती कमळी मला माझ्या आणि माझ्या ऋषीच्या आयुष्यात नको आहे ग. कमळे, अगं ये कमळे, कमळे, अगं आपल्या कॉलेजनं युथ फेस्टिवलच्या आधी वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलंय. ए गावच्या गर्ल्स, काय हा तुम्हाला काय वाटतंय त्या कॉम्पिटिशन तुमच्यासारख्या लोकांसाठी आहे? आणि ए निंगी चिंगी, तुझ्यासाठी तर मुळीच नाही, लांब राहायचं. अगं अनिका, असं का बोलायला लागल्यास? ज्याला भाग घ्यायचा तो घेऊ शकतोय. काय आहे ग तुझं? सतत 2 वेळा घेऊन सगळ्यांना लेक्चर देत फिरते, तेवढंच येतं का? आणि कॉम्पिटिशन मध्ये पार्ट घ्यायचा ना तुला? तुझ्यासाठी एक खूप चांगली कॉम्पिटिशन, इंग्लिश स्पीच कॉम्पिटिशन. हिम्मत असेल तर त्यात पार्टिसिपेट करून दाखव आणि मला हरवून दाखव. तुला माहितीये का कमी टमी, तुझा जो ऑरा आहे ना, ऑरा तो आता मायनस मध्ये जातोय. आणि मी सगळीकडे ऑरा फार्मिंग करते. अनिका महाजन, तू आता फुस होत चालली आहे आणि माझा ऑरा प्लस होत चाललाय. लवकरच अनिका महाजन विल बी पॅक. गुरुजी, सुखी हो. आजपर्यंत खूप कष्ट केलेस. काळजाच्या पलीकडे जपून ठेवलेली एक गोष्ट ज्याची होती त्याच्याकडे पोहोचलेली आहे. गुरुजी, तुम्ही माझ्याबद्दल बोलायला आहे काय? तुला हे पटलं ना की हे सगळं तुझ्याच बाबतीत घडतंय म्हणून? मग हा तुझ्यासाठी देवाचा संदेश आहे असं समज. गुरुजी, गुरुजी, मला ना एका व्यक्तीबद्दल विचारायचं होतं. तुला जिची काळजी आहे तिला जप, कारण लवकरच सगळं सत्य बाहेर येणार आहे. सुखाचे दिवस संपत चालले.